त्यांची अपेक्षा ही असते की कोणीतरी यावं आणि मला या खड्ड्यातनं बाहेर काढावं, जो खड्डा मीच खणलेला आहे. बरं, ते माणसाकडून हीच अपेक्षा करतात, ते देवाकडून हीच अपेक्षा करतात, ते गुरूंकडून सुद्धा हीच अपेक्षा करतात. या सगळ्यांकडनं नाही काम झालं तर मग युनिव्हर्सला पण याच कामाला लावतात की मी काही करणार नाही, मी जे करून ठेवलंय ते तू निस्तर आणि मला यातनं बाहेर काढ. दॅट इज हाऊ ह्युमन माइंड हॅज बीन वर्किंग. विशेषतः ह्या हिलिंगशी ज्यांचा संपर्क आलेला आहे ना, त्यांना सगळ्यांना हाच समज असतो की हिलरने माझे प्रॉब्लेम सोडवून दिले पाहिजे. प्रत्यक्षात असं अजिबात नाहीये. गिफ्टिंग अँड रिसिव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी ह्याला गिव्ह अँड टेक पण म्हणणार नाही. गिफ्टिंग अँड रिसिव्हिंग हा ऍक्सेस कॉन्शियसनेस मधला एवढा सुंदर कॉन्सेप्ट आहे की जेव्हा मी समोरच्याची मदत घेते आहे तेव्हा माझ्याकडून पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देण्यासारखं असतंच, डेफिनेटली असतं. मला ते समजत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं की मी काय देणार. बट एव्हरी पर्सन कॅन गिफ्ट सम ऑर द अदर थिंग. मग ते एनर्जी लेवलला असेल, काही छोटीशी कृती करून असेल, काही छोटेसे 4 शब्द बोलून असेल, किंवा ह्यांनी माझी मदत केली याच्याबद्दल 4 लोकांना सांगून असेल.